Today's topic of present perfect continuous tense, past perfect continuous tense and future perfect continuous tense. This is the topic of last. Present perfect continuous tense structure दी गई subject plus have oblique has plus been plus before plus object. Okay. आता आपण have आणि has चं बघितलेलं आहे. have कुठे यूज करायचा आणि has कुठे यूज करायचा. जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर तुम्हाला काय यूज करायचं have यूज करायचं आणि सिंग्युलर असेल तर has यूज करायचे. अपवाद येते ना I च्या समोर आपण नेहमी have यूज करतो. ठीक आहे. I have been writing a letter. मी पत्र लिहित आलेलो आहे. हा प्रेझेंट टेन्स आहे. इथं शेवटचं अक्षर आहे ते काय आहे. I have been writing a letter. सेकंड दिलं we have been playing cricket. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहे. You have been swimming in the river. तुम्ही नदीत पोहत आलेले आहात. She has been singing a song. ती गाणं म्हणत आलेली आहे. आता तुम्ही हे बघत असताना बघा शेवटी फक्त शब्द आलेला आहे एवढा चेंजेस आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये. इथे काय असेल पास्ट टेन्स म्हणून होतो आणि होतो किंवा होती. आणि फ्युचर टेन्स मध्ये असेल हे लास्ट वर्ड फक्त चेंज केलेले आहे. बाकी मीनिंग बघा प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. पास्ट टेन्स मध्ये काय झालं I had been. Past tense structure होतं subject plus had plus been plus before plus object. I had been writing a letter. मी पत्र लिहित आलेली होती. We had been playing a cricket. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. You had been swimming in the river. तुम्ही नदीत पोहत आलेले होते. She had been singing a song. ती गाणं म्हणत आलेली होती. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि स्ट्रक्चर दिले सब्जेक्ट प्लस विल प्लस ऑब्लिक शॉल प्लस हॅव प्लस बीन प्लस विल प्लस ऑब्जेक्ट. शॉल कुठे घ्यायचे विल कुठे घ्यायचे आपल्याला माहिती आहे. आय आणि बीच्या समोरच तुम्हाला शॉलचा यूज करायचा आहे. अदरवाइज तुम्हाला विलचा यूज करायचा आहे. आणि पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला कंटिन्युअस सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो तुम्हाला हॅडनेस घ्यायचे. हॅडचा तुम्ही कुठले सिंग्युलर सब्जेक्ट असेल किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल तर तुम्ही हॅड बीनचाच यूज इथे करायचा आहे. ठीक आहे. आता फ्युचर टेन्स बघा आय शॉल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेली असेल. वी शॉल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो असेल. यू विल हॅव बीन स्विमिंग इन द रिवर. तुम्ही नदीत पोहत आलेले असाल. शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आलेली असेल. आता या टेन्स मध्ये सगळ्या टेन्स मध्ये फक्त तुम्हाला मीनिंग काय कळतंय. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. कशाचं टेन्स काय शो करते प्रेझेंट टेन्स शो करते. जी ऍक्शन तुमची वर्तमान काळात झालेली आहे प्रेझेंट टेन्स शो करायचं काम हा सेंटेन्स करतो. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो होतो. काय शो करते पास्ट टेन्स शो करते. आय शॉल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेली असेल. फ्युचर टेन्स शो करते म्हणजे ते ऍक्शन कंप्लीट झालेली नाही. ठीक आहे. वी हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहे. वी हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. आणि वी शॉल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो असेल. प्रेझेंट टेन्स मध्ये यू हॅव बीन स्विमिंग इन द रिव्हर. तुम्ही नदीत पोहत आलेले आहात. यू पास्ट टेन्स मध्ये यू हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर. तुम्ही नदीत पोहत आलेले होते. यू विल हॅव बीन स्विमिंग इन द रिव्हर. तुम्ही नदीत पोहत आलेले असाल. काय शो करते फ्युचर टेन्स. शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आलेली आहे. पास्ट टेन्स मध्ये बघा शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आलेली होती. आणि फ्युचर टेन्स मध्ये शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आलेली असेल.